बुलेटिनच्या सुरुवातीलाच बीडमधून ताजी अपडेट। वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी दिली गेलेली आहे। कराड 22 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडीत असणार आहे। तर यावेळी एसआयटीने मोठी माहिती कोर्टात दिली आहे। हत्येदरम्यान चाटे, घुले आणि कराड यांच्यात बोलणं झालं होतं आणि कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती। देशमुखांच्या हत्येचा कालावधी आणि आरोपीचं संभाषणाचा काळ हा मिळता जुळता असल्याचा दावा सुद्धा एसआयटीने केला आहे। तर फक्त संभाषणावरूनच 302 आणि मोक्का लावला का असा सवाल कोर्टाने विचारला आहे। काय झाला युक्तिवाद कोर्टामध्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दुपारी 3 ते 3:15च्या दरम्यान अपहरण झालं असा एसआयटीचा युक्तिवाद होता। 3:20 ते 3:40 वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झालंय। संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींमधल्या संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचा दावा एसआयटीच्या वतीनं करण्यात आलाय। यानंतरच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचंही एसआयटीनं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये 10 मिनिटं काय संभाषण झालं याची माहिती घ्यायची आहे, त्यामुळे त्याची कोठडी हवी आहे असंही या युक्तिवादादरम्यान एसआयटीच्या वकिलांनी सांगितलं। खंडणी प्रकरणाचा संबंध हा थेट हत्येशी असल्याचा दावाही या युक्तिवादादरम्यान करण्यात आला आहे। कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली होती असंही या युक्तिवादात म्हणण्यात आलंय। आरोपींनी कट रचून संतोष देशमुखांचं अपहरण केलंय। आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत असाही दावा या युक्तिवादादरम्यान करण्यात आलाय। संघटित गुन्हेगारीचं प्रकरण असल्यानं वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्याचा दावाही एसआयटीनं केलाय। कृष्णा आंधळे अद्यापही या प्रकरणातला आरोपी फरार आहे। त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली आहे का हे सुद्धा आपल्याला तपासायचं आहे। घुले, चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली याचाही शोध घ्यायचा आहे। वाल्मिक कराडच्या विदेशातील मालमत्तांबाबतही तपास सुरू आहे असा युक्तिवाद एसआयटीनं कोर्टासमोर केलाय। एसआयटीनं वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टाला दिली। मोक्का कसा लावण्यात आला याचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले। दरम्यान वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला पहा। वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर असल्याचं सिद्धेश्वर ठोंबरे वाल्मिक कराडचे वकील म्हणत होते। वाल्मिक कराड विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सुद्धा वकिलांच्या वतीनं सांगण्यात आलं। कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही असा दावाही वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलाय। कोणत्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही आहे याकडेही या युक्तिवादादरम्यान कराडच्या वकिलांनी लक्ष वेधलंय।